नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, अलेक्झांडर ग्रॅहम बेल या अमेरिकन शास्त्रज्ञाने किंवा या अमेरिकन इंजिनियरने टेलिफोनचा शोध लावला व काही अंतरावर काही मोठ्या शहरांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये श्रीमंत लोक या फोनच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असत. परंतु जसजशी नवतंत्रज्ञान आलं, प्रगती झाली विज्ञानाच्या माध्यमातून आणि या फोन संपूर्ण जगभर पसरला आणि खेड्यापाड्यापर्यंत हा फोन पोहोचला. सुरुवातीला श्रीमंतांच्या घरामध्ये असणारा फोन हा झोपडपट्टी किंवा चाळीमध्ये किंवा गरिबांच्या घरात देखील दिसू लागला आणि अशा पद्धतीची एक क्रांती फोनच्या माध्यमातून झाली व क्षणार्धात माणसं एकमेकाशी बोलू लागली. तेव्हा हा फोन आहे त्या फोनचा महिमा त्या काळात फार मोठा होता. परंतु पुढे मोबाईलचा शोध जेव्हा लागला, म्हणजे मोबाईलचा शोध 1973 सालामध्ये लागलेला आहे. म्हणजे एका अमेरिकनच ते शास्त्रज्ञ आहेत, अमेरिकनच ते इंजिनियर आहेत. त्यांनी मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावलेला आहे 1973 सालामध्ये. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हँड हेड म्हणजे छोटा मोबाईल, त्या मोबाईलच्या माध्यमातून काही अंतरावर ते संभाषण करत असत व जसजशी प्रगती होत गेली तसं मोबाईल तंत्रज्ञान विकसित झालं व मोबाईल हा संपूर्ण जगाच्या पाठीवर पोहोचला आणि मोबाईल हा सध्या माणसाच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे. या मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे अनेक क्षणार्धात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या निकटवर्तीय मित्रांशी किंवा इतरांशी संभाषण करता येतं. स्पष्टपणे आवाजामध्ये आपल्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधता येतो. तर अशा पद्धतीने मोबाईलने फार मोठी क्रांती केलेली आहे. अमेरिकेमध्ये असणाऱ्या शास्त्रज्ञांनी जरी शोध लावला तरी जपानसारखं राष्ट्र असेल, चीनसारखं राष्ट्र असेल, यांनी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून या मोबाईलचा विकास केला व मोबाईल आता जसं मोबाईल स्वस्त तसं मोबाईल महागडे देखील आहेत. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे मोबाईल लोक खरेदी करत आहेत. परंतु या मोबाईलच्या माध्यमातून माणसं बाकी संपूर्ण मोबाईलच्या आहारी गेली आहेत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळात मुंबई शहरामध्ये रेल्वेमध्ये प्रवास करत असताना एक 15-20-30 वर्षापूर्वी माणसं एकमेकाशी बोलत असत आपल्या स्टेशनला उतरण्यापर्यंत. आणि दररोजचा प्रवास असल्यामुळे ओळखी असल्यामुळे आणि दररोज त्या डब्यामध्ये रेल्वे प्रवास करत असताना माणसं एकमेकाशी बोलत असतात, गप्पा मारत असतात, काही लोक गाणी म्हणत असतात, काही लोक पत्ते खेळत असतात. तर अशा पद्धतीचे आपापल्या स्टेशनवर उतरण्या अगोदर माणसं एकमेकाशी बोलत असतात. किंवा बसमध्ये एस टीमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी माणसं एकमेकाशी बोलत असतात किंवा झोपा काढत असतात किंवा इतर काही गोष्टी करत असतात. परंतु आज असं चित्र आपल्याला दिसतं की मुंबई शहरामध्ये आपण जर रेल्वेमध्ये प्रवास करत असाल तर प्रचंड गर्दी असून देखील प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल दिसतोय आणि प्रत्येक माणूस मोबाईलच्या माध्यमातून बोलताना आपल्याला दिसतंय. प्रत्येक डब्यामध्ये हर एक माणूस हा मोबाईलमध्ये बोलताना आपल्याला दिसत आहे. त्याला ज्या स्टेशनमध्ये उतरायचं आहे त्या स्टेशनमध्ये उतरोपर्यंत तो माणूस मोबाईलवरच बोलताना आपल्याला दिसतोय. अर्थात त्याच्यामध्ये तो गाणी ऐकत असेल किंवा इतर काही गोष्टी करत असेल किंवा काही पाहत असेल तर अशा पद्धतीचे मोबाईलच्या आहारी माणसं गेलेली आहेत.
आणि खरं म्हणजे मोबाईलचे फायदे आहेत तर मोबाईलचे तोटे आहेत. फायदे प्रचंड आहेत, तोटे पण आहेत. तर खरं म्हणजे मोठी माणसं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. सातत्याने 5 मिनिटासाठी मोबाईल घेणारी माणसं 1-1, 2-2 घंटा मोबाईल सोडत नाहीत आणि त्याचा परिणाम लहान मुलांवर देखील झालेला आहे. घरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि प्रत्येक माणसं घरामध्ये एकमेकाशी बोलत नाहीत आणि प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर व्यस्त असतात आणि ही ज्या वेळेला लहान मुलं पाहत असतात, अगदी म्हणजे 2 वर्षापासून 3 वर्षापासून असणारी मुलं हे जे घरामध्ये वातावरण पाहत असतात, त्यामुळं लहान मुलं देखील 2 वर्षाची मुलं देखील आईवडिलांच्या हातातून मोबाईल हिसकून घेतात आणि ते देखील मोबाईल पाहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यापुढील एक 3, 4, 5 वर्षाची किंवा 10 वर्षाची मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि अनेक लहान लहान मुलं ही जेवण भरवताना आई त्या मुलाला जेवण भरवताना मोबाईल दाखवते. मोबाईल पाहिल्याशिवाय, मोबाईलमध्ये काही असणारे लहानपणाचे कार्यक्रम पाहिल्याशिवाय ते मुलगा जेवतच नाही आणि म्हणून मुलगा जेवत नाही म्हणून आई त्या जेवणासाठी त्या मुलाला मोबाईल दाखवत आहे आणि त्याचा परिणाम असा वाईट झालेला आहे की मुलं संपूर्णपणे ही मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आणि मुलं मोबाईल दिल्यानंतर रडतात. मोबाईलसाठी लहान मुलं वेडीपिसे होतात. असं वातावरण घरोघरी निर्माण झालेलं आहे आणि असं म्हणतात की या मोबाईलच्यामुळे लहान लहान मुलांना लवकर चष्मे लागलेले आहेत, अनेकांचे डोळे खराब झालेले आहेत आणि अनेक प्रकारचे भीषण प्रकार डोळ्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. हे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा लहान मुलांना या मोबाईलपासून कशा पद्धतीने वाचवायचं किंवा या लहान मुलांना मोबाईलपासून कशा पद्धतीने परावृत्त करायचं यासाठी आईवडील हे चिंताग्रस्त झालेले आहेत. अशी परिस्थिती जगभर आपल्याला दिसते आणि खरं म्हणजे अगदी खेड्यापाड्यात शेतकरी असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, विशेषतः ग्रामीण भागातील असणारा शेतकरी तो फार मोबाईल पाहत नाही, कारण तो कामामध्ये एवढा व्यस्त असतो. शेतकऱ्याची बायको असेल, शेतकऱ्याची मुलं असतील किंवा इतर जे शेतकरी किंवा मजूर लोक असतील यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण त्यांना कामाच्या व्यापातून फार मोबाईल पाहायला मिळत नाही. परंतु त्यांचं काम झालं तर ते मोबाईल वाचतात. परंतु शहरामध्ये असणारे माणसं बाकी आणि शहरामध्ये असणारी लहान मुलं बाकी सातत्याने मोबाईल पाहताना दिसतात. तेव्हा अशा पद्धतीने या मोबाईलच्या संदर्भामध्ये लहान मुलांचे जे वेगवेगळे कार्टून्स असतील म्हणजे आता अशा असंख्य प्रकारचे ॲपच्या माध्यमातून लहान मुलांना त्याची गोडी लागलेली आहे आणि लहान मुलं अक्षरशः वेडीपिसे झाले. तेव्हा सरकारच्या माध्यमातून काही करता येईल का? किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलच्या माध्यमातून लहान मुलांना आकर्षित करणारे जे गेम बनवलेले आहेत ते गेम बंद करता येतील का? अशा पद्धतीचे सरकारची पातळीवर मोठ्या प्रमाणात योजना आखली पाहिजे आणि लहान मुलांना या मोबाईलपासून कसं परावृत्त करता येईल यासाठी सरकारने मोठी योजना निर्माण केली पाहिजे. तशा प्रकारची जाहिरातबाजी करून किंवा एक संशोधन करून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लहान मुलांना शास्त्रीय पद्धतीने आपल्याला मोबाईलपासून कशा पद्धतीने वाचवता येईल हे देखील शासनाने पाहिलं पाहिजे आणि घरामध्ये आईवडिलांनी देखील जास्तीत जास्त मोबाईल लहान मुलांच्या हातात देऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. तेव्हा मोबाईलचे फायदे पण आहेत, मोबाईलचे तोटे पण आहेत. एका क्षणार्धात असणाऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला वाटेल तेवढी माहिती मिळते, वेगवेगळे ॲप्स आलेले आहेत आणि क्षणार्धात बसल्या जागेवर आपल्याला अनेक प्रकारचे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना ताबडतोब आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. अशा पद्धतीचं एक नवीन तंत्रज्ञान आणि नवयुगामध्ये माणूस हा संपूर्ण मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते. ही चांगली गोष्ट आहे आणि एका क्षणार्धामध्ये मोबाईलमधून आपल्याला माहिती घेऊन आपल्या ज्ञानात भर पडू शकते. परंतु लहान मुलांवर बाकी या मोबाईलचा मोठा दुष्परिणाम झालेला आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी शासनाच्या वतीने किंवा अशा पद्धतीचे काही नियम बनवून ज्या वेगवेगळ्या कंपन्या जे कार्टून्स आहेत किंवा जे वेगवेगळे गेम आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या लहान मुलांसाठी ज्या काही बनवलेलं आहे त्या गोष्टी काय बंद करता येतील का? त्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? हे देखील पाहणं गरजेचं आहे. तेव्हा अशा पद्धतीचे मोबाईलच्या माध्यमातून असणारे फायदे व तोटे हे देखील समाजापुढे आलेले आहेत आणि जसा माणसं एकमेकाशी बोलत नाहीत आणि तसं मोबाईलमध्ये सातत्यानं गुंतून राहतात आणि एक संपर्क माणसाशी प्रत्यक्ष बोलणं हे महत्त्वाचं आहे. समोरासमोर बसून नातेवाईक असतील, घरातली मंडळी असतील, हे समोरासमोर बसून एकमेकाशी बोलणं गरजेचं आहे.
खरं म्हणजे अमेरिकेसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या शहरामध्ये, परदेशामध्ये असणारे जी लोक, घरातली काही इंजिनियर मुलं असतील, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर डॉक्टर असतील, असे जे शिकले सवरलेले मुलगे, IT क्षेत्रातली मुलं असतील, ही परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि ते काय आता भारतामध्ये येत नाहीत. परंतु त्या ठिकाणावरून आपल्या वयस्कर आईवडिलांशी ते मोबाईलवरून बोलत असतात किंवा दूरदर्शनवरून बोलत असतात आणि ते त्या ठिकाणूनच वार्तालाप करतात. परंतु ते आईवडिलांना ते भेटायला मुलं येत नाहीत. प्रत्यक्ष आईवडिलांना समोर परदेशातून येणारा मुलगा ज्यावेळेला भेटेल ते त्या आईवडिलांचं, म्हाताऱ्या वयस्कर आईवडिलांचं किती त्यांना आनंद होईल. परंतु ती मुलं, बाकी परदेशात असणारे बहुतेक लोक हे आपल्या आईवडिलांशी, आपल्या नातेवाईकांशी फक्त मोबाईलवरून संपर्क साधत असतात. अशा पद्धतीचं अनेक भीषण प्रकार आपल्याला ठिकठिकाणी दिसतो आहे. तर अशा पद्धतीचे मोबाईलच्या माध्यमातून जेवढे फायदे तेवढे तोटे झालेले आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा वापर मोबाईलच्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु वाईट मार्गाच्या पद्धतीने देखील आणि अश्लील आणि अनेक पद्धतीचे मोबाईलवर असणारे प्रोग्राम हे समाजाच्या तरुण मुलांना हे बिघडवत आहेत, असं देखील वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा एक चांगली गोष्ट जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मोबाईलमध्ये असायला पाहिजे आणि ज्या गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत त्या वाईटच्या घटना आहे, ज्या वाईट जे प्रकारचे जे मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे दृश्य, त्या दृश्यांवर किंवा असे जे लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील किंवा तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यासाठी अशा पद्धतीचे काही प्रोग्राम असतील ते कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावर बंदी घालता येईल का हे देखील शासनानं पाहणं गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया आपण माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.